हॅलो फ्रेंड्स, तर हा आहे गौरी गणपतीचा व्लॉग सेकंड, म्हणजेच दिवस दुसरा. तर या दिवशी गौरीला म्हणजेच महालक्ष्मीला आम्ही नैवेद्य दाखवतो. तर तो प्रत्येकी 16 आणि गणेशाला 9 असं 42 म्हणून सगळं पदार्थ आम्हाला करावं लागतात. तर ही सुरुवात आहे करायची. तर आम्ही पहिले दिवेपासून सुरुवात करतो. दिवे कशाचे, तर गव्हाच्या पिठाचेच दिवे बनवतात. तर ते 2 गौराईचे 16 आणि गणेशाचे 942 बनवायचे. तर इथे स्वयंपाकाची तयारी चालू होती. आणि हे याला म्हणतात मोठे आणि फळ, जे जे गोल गोल चपातीसारखे दिसतात त्याला फळ म्हणतात, आणि जे लांब लांब आहेत त्याला मोठे म्हणतात. तर हेच इकडे जास्त केलं जातं गौरी गणपतीला. आणि तिकडे गॅसवर वहिनी स्वयंपाक करत होत्या. आणि ही आहेत दिवे, आणि याला सगळं जे मोठे फळ आणि दिवे जे दाखवले ते सगळे वाफवून घेतात. तर आम्ही हळदीच्या पानात वाफवून घेतो. तर चुलीवर हळदीच्या पानात वाफवून दिल्यानंतर त्याचं नैवेद्य दाखवलं जातं. तर हे सगळे झाले कणकीचे पदार्थ, म्हणजेच गव्हाच्या पिठाचे पदार्थ. नंतर पुरणाच्या पोळी, भजी, वडे, कुरड्या, पापड हे सगळं मी जे सांगितलं तुम्हाला आधी 16 प्रत्येकी, आणि गणेशाला 9, सगळं 42 पदार्थ असतात. आणि कढी, भाजी, वरण भात, आंबील हे सगळे पदार्थ असतात ते दाखवायचे. तर पहिले दिवे आणि मोठे फळं करतात, कारण याला भरपूर वेळ लागतो करायला, उकळायला, वाफ द्यायला. आणि इथे आई टाकत होती वाफ द्यायसाठी दिवे. तर इकडे विदर्भामध्ये अशी पद्धत आहे, काही भागात साधा नैवेद्य असतो, फक्त ताट दाखवलं जातं. तर प्रत्येक भागात प्रत्येकी आपल्या खाद्यपदार्थानुसार ज्या भागात जे जास्त खाद्य पिकतं त्यानुसार पण दाखवलं जातं नैवेद्य. तर विदर्भामध्ये असा असतो नैवेद्य. पुढे तुम्ही पाहालच तर व्हिडिओ ब्लॉग शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल. तर भाजी होती पातवड्याची. पातवडी म्हणजे काय, जर तुम्हाला बघायचं असेल डिटेलमध्ये ब्लॉग पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा बेसनाचाच पदार्थ असतो. बेसनाच्या पातवडी केल्या जातात आणि त्याची भाजी केली जाते. तर इथे दिवेला वाफ देऊन झाली होती, ते काढत होते. म्हणजे थंड झाल्यावर, कोरडे झाल्यावर त्यात तेल वाती टाकून नंतर ते पेटवले जातात. आणि करंज्या, लाडू हे सगळं तर पहिल्या दिवशीच होतं, म्हणजे गौराई येण्याच्या आदल्या दिवशी सगळं बनवलं जातं. आणि हा जो नैवेद्य आहे तो दुसऱ्या दिवशी बनवून दुपारी 12-1च्या दरम्यान हा पूर्ण नैवेद्य दाखवून मग दुपारी आरती करून त्याच्यानंतर मग अर्धा 1 तास सगळं दार खिडक्या बंद करून देवीला, गणपतीला म्हणजेच गौराईला जेवू देतात. नंतर मग जेवण झाल्यानंतर आपण सगळ्यांनी तो पदार्थ, ते नैवेद्य आणि हा सगळा प्रसाद खायचा. तर ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दिसेल, जेवढा मी क्लिप शूट केला, जेवढ्या झाल्या पॉसिबल तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. तर हे दिवे ऑलमोस्ट झाले होते बनवून. तुमच्याकडे कशा प्रकारचं नैवेद्य गौरी गणपतीला दाखवला जातो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे तर गौरी गणपतीला 16 पदार्थ असतातच. गणपतीला स्पेशल दाखवायचं असेल तर 21 पदार्थ असतात. तर हे फुलांचं डेकोरेशन केलं होतं. सगळी ही जी फुलं आहेत ती अंगणामध्येच आहेत, माझ्या घरीच आहेत लावलेली. तर विकत आणायचं तर गरज नाही पडत. तर सगळं रेडी झालं होतं. ऑलमोस्ट आम्हाला 1-2 वाजले होते आवरता. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता नैवेद्य कसा असतो. तर इथे कुरड्या, पापड, मोठे फळ, आंबील, पुरणाची पोळी, वरण भात हे सगळं दाखवलेलं आहे. वडे, जी व्हाईट कलरची वाटेमध्ये दिसते, आंबील, लाडू, करंज्या, मोदक. आणि हा सगळा नैवेद्य ठेवून अर्धा 1 तास देवीला जेवू द्यायचा आणि नंतर मग आपण जेवायचं. तर हा होता व्लॉग. तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडलं असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.